हे कच्च्या कैरीचे पापड तुम्हाला लहानपणाची आठवण नक्कीच करून देतील. कैरीचं सीझन आहे तर जास्त प्रमाणात हे कच्च्या कैरीचे पापड तुम्ही बनवू शकता. ह्याची चव म्हणाल तर एकदम आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे कैरीचे पापड आवडतात. तर चला झटपट ह्या रेसिपीला सुरुवात करूया. 1 किलो कैरी मी स्वच्छ धुवून ती सोलून घेतली. त्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे. कोय जी आहे ती बाजूला करायची आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. कोणत्याही प्रकारची कैरी तुम्ही घेऊ शकता. मी इथे लाडवा जातीची कैरी घेतलेली आहे. कढईमध्ये हे कैरीचे तुकडे घालायचे आणि 1.5 कप पाणी घालायचं. 10 काळी मिरी घालायच्या आणि 2 दालचिनीचे तुकडे, त्यासोबतच 1 चमचा चवीनुसार मीठ घालायचं. थोडं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण देऊन बारीक गॅसवर हे चांगलं शिजवून घ्यायचं. 15 ते 20 मिनिट तरी लागतात चांगली ही कैरी शिजायला. तर तुम्ही काही वेळानंतर पाहू शकता मस्त कैरी शिजलेली आहे. आता दालचिनी आणि काळी मिरीचे तुकडे यातून काढून घ्यायचे. काळी मिरीचे 3-4 तुकडे ठेवायचे आणि बाकी सगळे काढून घ्यायचे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. मिश्रण थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगली बारीक असं वाटून घ्यायचं. हे पहा, अशी स्मूथ अशी प्युरी तयार झालेली आहे. आता हे मिश्रण कढईमध्ये घालायचं आणि त्यात 1 कप साखर घालायची. जर तुम्ही जास्त आंबटवाली कैरी घेतायत तर 1.5 कप साखर घाला. मी घेतलेली कैरी कमी आंबट आहे त्यामुळे 1 कप साखर घातलेली आहे. हे कैरीचं मिश्रण सतत ढवळून शिजवून घ्यायचं आणि काही वेळानंतर असं घट्ट मिश्रण तयार होतं. कैरीच्या पापडला चटपटीत चव देण्यासाठी इथे मी 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटला मी घातलं आहे चिली फ्लेक्स 1 चमचा. चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला असंच प्लेन पापड ठेवायचं आहे तर तुम्ही प्लेनसुद्धा ठेवू शकता, फक्त चिली फ्लेक्स स्किप करून. तर इथे मस्तपैकी हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण छानपैकी इथे तयार झालेलं आहे. आता स्टीलच्या ताटांना तेलाने थोडं ग्रीस करून घ्यायचं आणि हे गरम गरम असतानाच मिश्रण या ताटांमध्ये पसरवून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड पातळ असं पसरवून घेऊ शकता. मी मध्यम असं पसरवून घेतलेलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही. 1 दिवस फॅन खाली आणि 1 दिवस उन्हामध्ये असं मी हे सुकवून घेतलं. सुकवल्यानंतर मस्त कोरडे झालेले आहेत. आता हवेत असे काप करायचे आणि असे रोल तयार करून घ्यायचे. हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा.